पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुख भरती 2026 थर्ड मेरिट लिस्ट या ठिकाणी लागल्या. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखचा रिझल्ट लागलेला आहे. थर्ड मेरिट लिस्ट लागली आणि याच्या अगोदरपासून आपण वारंवार सांगितलं होतं की 10 ते 11 मेला आपली पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची थर्ड लिस्ट येणार आहे म्हणून. तर पहा महाराष्ट्राची तिसरी लिस्ट या ठिकाणी लागले आणि जवळपास 1000+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. ते सर्व लिस्ट या ठिकाणी दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा अहिल्यानगर डिव्हिजन आहे. ओपन कॅटेगरीचा बघू शकता 93-94 गेला. EWS बघा 93 गेला. SC कॅटेगरी 92 गेला. OBC 94 गेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी अकोला डिव्हिजन आहे. अकोला डिव्हिजनचा जो कडाप आहे OBCचा 94 गेला. ओपनचा 94 गेला. OBC कॅटेगरीचा 93-94, ओपन 93-94, SC कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. त्यानंतर PWDCचा 90 गेलेला आहे. त्यानंतर डिव्हिजन बघा तुम्ही अमरावती डिव्हिजन आहे. अमरावतीचा जो कडाप आहे ओपन कॅटेगरी 93-94, PWDC 87 गेला आहे. ओपन कॅटेगरीचा 93-94 गेला आहे. SC कॅटेगरी 93-94 गेलेला आहे. त्यानंतर EWS कॅटेगरी बघा 91 गेला आहे. त्यानंतर बारामती डिव्हिजन आहे. OBC 93, ओपन 93-94, SC 91, ओपन 93-94, ST 89, EWS 91. ठीक आहे. त्यानंतर बघा बारामती डिव्हिजन आहे. बीड डिव्हिजनला बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरी 94-95, OBC 95-96, ST कॅटेगरी 89, OBC बघा 95. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही बीड डिव्हिजन आहे. त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजन ओपन कॅटेगरी 92 गेलेला आहे. ST कॅटेगरी 89, OBC 92, EWS कॅटेगरी 90. त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन ST कॅटेगरी 90, ओपन कॅटेगरी 92, SC कॅटेगरीचा 92-93 पर्यंत गेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरी 92 गेला. ST कॅटेगरी 90 गेलेला आहे. OBC कॅटेगरी ठीक आहे. बघू शकता एवढा काही कडाप गेलेला आहे. चंद्रपूर डिव्हिजन बघू शकता लिस्ट. तर तुम्हाला लिस्ट या ठिकाणी दाखवून देतो चंद्रपूर डिव्हिजनची. तर लिस्टमध्ये नाव तुम्ही चेक करू शकता यामध्ये. ठीक आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन ओपन कॅटेगरी 93-94 गेला आहे. SC पण 93-94 गेलेला आहे. OBC 93-94, ओपन 93-94. त्याचबरोबर बघू शकता STचा जो गेलेला आहे तो फक्त 91 गेलेला आहे. EWS 94 गेला आहे. OBC 94 गेलेला आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही धाराशिव डिव्हिजनला जर पाहिलं OBC 94-95, ओपन 93-94 गेलेला आहे. EWS बघू शकता 95, OBC 95 गेलेला आहे. धुळे डिव्हिजन बघू शकता SC 91, EWS 91, PWD 88, ओपन 93-92 एवढा काही कटाप गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता गोवा डिव्हिजन आहे. ओपन कॅटेगरीचा 91 गेलेला आहे. EWS कॅटेगरी 91 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता OBC कॅटेगरी फक्त 90 गेलेला आहे आणि ST कॅटेगरी फक्त 88 गेलेला आहे. तर एवढा काही कडाव गेला आहे गोवा डिव्हिजनचा. त्यानंतर बघू शकता तुम्ही जळगाव डिव्हिजन आहे. जळगावमध्ये EWS कॅटेगरी 92, PWD 79, OBC 93, ओपन 93, EWS कॅटेगरी 93 गेलेला आहे. जळगाव डिव्हिजन. कराड डिव्हिजन कमी गेला आहे. ओपन 92 गेलेला आहे. OBC 92 गेलेला आहे. EWS 91 गेला आहे. SC 90 गेलेला आहे. PWD 76 गेलेला आहे. कराड डिव्हिजन बघू शकता. कोल्हापूर आहे. ओपन कॅटेगरी 93-94, OBC कॅटेगरी 93, EWS कॅटेगरी बघू शकता 94 गेला आहे. OBC कॅटेगरी 93, SC कॅटेगरी 93 गेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी कोल्हापूर डिव्हिजन आहे. मालेगाव डिव्हिजन ओपन कॅटेगरी 93-94, EWS कॅटेगरी 91, OBC कॅटेगरी 92 गेले. EWS कॅटेगरी 91 गेला आहे. OBC कॅटेगरी 92 गेलेला आहे. PWD 86 गेला आहे. OBC कॅटेगरी 92, SC कॅटेगरी 91 गेला आहे. EWS बघू शकता 91, OBC 92. त्यानंतर मुंबई सिटीला कमी गेला आहे. SC फक्त 87, ओपन 90 गेला आहे. EWS 83 गेला आहे. ओपन 90 ते 91, 92, 93, OBC 92, ST बघा 90. अशा प्रकारे मुंबईचा कटाप या ठिकाणी गेलेला आहे. मुंबई सिटी वेस्ट बघू शकता हे काही मुंबईतले डिव्हिजन आहे कमी गेलेलं आहे. म्हणजे 90च्या रेंजमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे कॅटेगरी वाईज. ठीक आहे. मुंबई नागपूर महसूल बघू शकता SC 92 गेला आहे. ओपन 92 गेला आहे. EWS 92 गेलेला आहे. OBC 93 गेलेला आहे. SC 92 गेलेला आहे. त्यानंतर नागपूर महसूल बघू शकता एवढा काही कडाप गेला आहे नागपूर महसूलचा. त्यानंतर नांदेड आहे. SC 93-94 गेला आहे. ओपन 95, OBC 93-94,
SC 94 गेलेला आहे. ओपन कॅटेगरी 95 गेलेला आहे. OBC 95 गेलेला आहे. नांदेड बघू शकता ओपन 95, SC 94, ST 93, OBC 93 गेलेला आहे. नाशिकला जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओपन 93, EWS 92, ओपन 93 गेलेला आहे. SC कॅटेगरी 92 गेलेला आहे. SCचा तो गेला आहे 90पर्यंत गेला आहे. नवी मुंबई ST 85 गेलेला आहे. ठीक आहे, तर एवढा काही गेला आहे. पालघरमध्ये बघू शकता ओपन कॅटेगरी 92 गेलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी PWD 71 गेलेला आहे आणि ओपन कॅटेगरी 92 गेला आहे पालघर डिव्हिजनमध्ये. ठीक आहे, पंढरपूर डिव्हिजन बघू शकता तुम्ही या ठिकाणी ST 87, EWS 92, ओपन 94, SC 91पर्यंत. परभणी डिव्हिजन बघू शकता तुम्ही ST 92, OBC 95, EWS 95, OBC 95, ओपन कॅटेगरी 95, PWD 84. एवढा काही कट ऑफ गेला आहे परभणीचा. त्यानंतर पुणे सिटी ईस्ट बघू शकता SC 94 गेला आहे. ओपन 95, ST 90 आणि OBC कॅटेगरी बघू शकता EWS कॅटेगरी 94. पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूलचा बघू शकता तुम्ही कडा तुमच्या डोळ्यासमोर आहे. ठीक आहे, तरामात तुम्हाला दाखवून देतो पुणे मुफसूल कडा बघू शकता. आता रायगड बघा ओपन 92, PWD 88 गेला आहे. ओपन कॅटेगरी 92पर्यंत गेलेला आहे. OBC 92 गेलेला आहे. ST कॅटेगरी 89 गेलेला आहे रायगड डिव्हिजन. त्याचबरोबर रत्नागिरी बा ओपन 93 गेलेला आहे. SC 92 गेलेला आहे. त्याचबरोबर PWD 79, ओपन 93पर्यंत गेला आहे. एवढा काही कडाप रत्नागिरी डिव्हिजनचा गेलेला आहे. बघू शकता सांगली डिव्हिजन आहे. मिरजचा जर पाहिलं EWS 89, ओपन 89, ST कॅटेगरी 90, OBC. ठीक आहे, सांगली बघू शकता ओपन 93 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही OBC 93, ओपन कॅटेगरी 93, OBC 94, सांगली डिव्हिजन. ठीक आहे, त्यानंतर पहा सातारा ओपन 93 गेला आहे. PWD 73 गेलेला आहे आणि ST फक्त 87 गेला आहे. OBC कॅटेगरी 92 गेलेला आहे सातारा. त्याचबरोबर श्रीरामपूर डिव्हिजन ओपन 93 गेला आहे. OBC 92 गेलेला आहे. ST कॅटेगरीचा तो गेला आहे 93 गेला आहे. OBC कॅटेगरी. त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन बघा अशा प्रकारे श्रीरामपूर डिव्हिजनचा गेलेला आहे. त्याचबरोबरचे आहे सिंधुदुर्ग ओपन 92 गेलेला आहे. OBC 92 गेलेला आहे. SC कॅटेगरी 92 गेला आहे सिंधुदुर्ग. EWS बघू शकता 92 गेला आहे सिंधुदुर्ग. सोलापूर डिव्हिजन OBC 94, SC 93, EWS 94, ST कॅटेगरी 90, ओपन कॅटेगरी 94. सोलापूर डिव्हिजन बघू शकता. सातारा डिव्हिजन बघू शकता ओपन 95 गेला आहे. ST कॅटेगरी 89, EWS कॅटेगरी 90. एवढा काही ठाणे डिव्हिजनचा गेलेला आहे. वर्धा डिव्हिजन बघू शकता PWD Cचा तो गेला आहे 87, OBC 95 गेलेला आहे. यवतमाळ डिव्हिजन बघू शकता